टिळकांच्या अस्थी पेटीत जाताच माझे अस्तित्व जाणवू लागले. दुसऱ्याच दिवसापासून मला पुष्कळशी समाधानाची पत्रे येऊ लागली. त्या पत्रावर माझ्या नावामागचे नेहमीचे परिचयाचे सौ हे अक्षर जाऊन त्या जागी श्रीमती हे अक्षर आलेले पाहून माझे मन व्यग्र होऊन जाई. श्रीमती नाव जरी मोठे सन्मानाचे असले तरी ते मला मोठे अशुभ वाटे. टिळकांच्या धर्मांतराने प्रथम आमचा वियोग झाला तेव्हा ज्या सखीने मला सोबत केली तीच आता पुन्हा माझ्या सहाय्याला धावून आली. ती माझी सखी म्हणजे कविता. टिळकांच्या नंतर लिहिलेली माझी पहिलीच कविता श्रीमती ही होय. नंतर 3 महिन्यांनी माझ्या नातवास पाहून पुन्हा मी कविता लिहिली. टिळकांच्या मागे मी रचलेली ही दुसरी कविता. मुले म्हणू लागली, आई बरे केलेस कविता केलीस. आता तर लोकांना म्हणता येणार नाही ना की तुला पप्पाच कविता करून देत होते म्हणून. मी म्हणाले, अरे लोक म्हणतील त्यांनी हे सारे प्रसंग कल्पून आधीच कशावरून नसतील ह्या कविता रचून ठेवल्या. मुंबईस मिशनमध्ये मलाही काम मिळते आहे असे कळले. मला कोणते काम मिळणार असेल भजन कीर्तनाचे असे मला वाटले. परंतु ते भजन कीर्तनाचे काम नव्हते. श्रीमतीला साजेल असे काम माझ्यापुढे वाढून ठेवले होते. बहुत करून हे काम करणाऱ्या श्रीमतीच असतात. काम मेट्रनचे होते. दरमहा 45 रुपये पगार व राहण्यास ऐसपैस जागा. दत्तूलाही तेथे राहता येणार. मग माझ्या आनंदाला काय विचारता. टिळक गेले तरी मुलगा सून व मुलगी जवळ राहणार म्हणूनच मला फार समाधान झाले. पण घी देखा लेकिन बडगा नाही देखा. मी बिगारी इयत्तेत पाऊल टाकले. श्रीमती झाले असल्यामुळे या इयत्तेला श्रीपासून आरंभ केला म्हणण्यास काही हरकत नाही. आता माझ्या पुढे पाटी आली. भाकरीची पाटी, भाजीची पाटी, बाजाराची पाटी, धोब्याची पाटी, दळणाची पाटी, लिहिण्याची पाटी, कचऱ्याची पाटी अशा नानाविध पाट्या माझ्यापुढे आल्या. मुलाच्या लहानपणी मीच त्यांची शिक्षक होते, पण आता ती माझी शिक्षक झाली. बाजारचा हिशोब इंग्रजीत तपासावा लागे. तेव्हा मुलांनी मला एक युक्ती सांगून ठेवली होती. त्याने मला इंग्रजी आकडे शिकवून ठेवले होते व शब्दाचे पहिले अक्षर पाहून व माल पाहून सह्या करण्याचे तंत्र मला सांगितले होते. सी खोबरे, एस साखर, पी बटाटे, टी चहा अशा रीतीने मी हिशेब पाही. वयाच्या 11व्या वर्षापासून म्हणजे अगदी बालपणापासून माझे आयुष्य एकसारखे टिळकांच्या बरोबर व बरोबरीने चालले होते. मध्ये 5 वर्ष आम्ही विभक्त होतो, पण त्या 5 वर्षात टिळक एकही क्षण माझ्याकडून हलले नाहीत की मी त्यांच्याकडून हलले नाही. मी जी आहे ती केवळ टिळकांच्यामुळे. टिळकांनी आपले ध्येय ठरवावी, मी डोळे झाकून ती आचरणात आणावी. त्यांनी कविता रचाव्या, मी त्या गाव्या. त्यांनी भीक मागावी व मी त्यांची झोळी धरून चालावे. आमच्यामध्ये जे खटके उडत ते जेव्हा जेव्हा मला त्यांच्या प्रगतीचा वेग सहन होत नसे तेव्हा तेव्हा डेक्कन क्वीनच्या मागे एखादा खटारा बांधला व ती आपल्या पूर्ण वेगात निघाली म्हणजे त्या खटाऱ्याची जी आदळापट होई ती माझी होत असे. त्यांचा वेग मला मानवेल इतपत असला व मला त्यांची ध्येय पटवून घेण्यास अवसर मिळाला की मग मात्र आमचे गाडे सुरळीत चाले. इंजिनच्या अंगी असलेली स्वयंशक्ती ती टिळकांच्या अंगी होती, तर त्या इंजिनाने दिलेला वेग तो माझ्या अंगी असे. एकदा रुळावर माझी गाडी लागली की मात्र ती कोणाला थांबवता यायची नाही. पण आता माझा सूत्रधार गेला. नवीनच जग माझ्या भोवती उत्पन्न झाले. नवीनच आयुष्याला सुरुवात झाली. माझ्या शिक्षणाला व मनाला न झेपणारे हे काम होते. मॅडम साहेब रोज 2 वेळेस येत. त्या का येतात हे मला समजेना. अशा तऱ्हेचे काम करण्याची माझी ही पहिलीच वेळ होती. पण मुलींकडून मला कळले की मेट्रनने 2 वेळेस तरी मॅडम साहेबांच्या कानाशी लागावे असा शिरस्ता आहे. ह्या कानगोष्टी म्हणजे अमकीला चोरून पत्र आले, तमकीने डोळा वाकडा केला, ती उद्धटपणे बोलली, ही तिच्याशी बोलत होती. मग कानगोष्टी झाल्यावर त्या त्या अपराधाच्या मजदुराप्रमाणे तशा तशा शिक्षा व्हायच्या. साऱ्याच मुली मुळात चांगल्या कशा असणार. 250 ठिकाणच्या 250 मुली, एका गावातील, एका घरातील, एका आईबापाची मुले असली तरी त्यांच्यात सुद्धा किती भिन्नपणा आढळून येतो. व त्यातच तर मजा आहे. नाहीतर साऱ्याच पुणेरी बाहुल्या असून काय उपयोग. वाईट नसते तर चांगले कळले नसते. मी साऱ्या आयुष्यात कोणाच्या चाहड्या केलेल्या नाहीत, नि कोणाची हाजी हाजी केलेली नाही.
सरळपणा आणि मोकळेपणा हा आमचा विशेष, पण ते येथे दुर्गुण समजले जात होते आणि त्यामुळे 2-3 वर्षात आम्ही येथे अगदी नकोसे झालो. पण आम्हाला काढायचे कसे हा मोठा प्रश्न त्यांच्यापुढे येऊन पडला. येथे माझ्या आयुष्यातील एक अत्यंत कठीण प्रसंग येऊन गेला. अलीकडे आमच्या मॅडम साहेबांना व त्यांच्या पतींना पोहण्याचा बराच नाद लागला होता. आपणासारखे करीती तात्काळ नाही काळवेळ तया लागी. त्यांनी मुलींनाही पोहण्यास नेण्यास सुरुवात केली. आज शाळेलाही सुट्टी होती व मनातही हौस होती, तेव्हा मुलींना घेऊनच पोहण्यास जाण्याचे त्यांनी ठरवले. साहेबांनी पोहण्यासाठी आधीच निवांत व निर्जन अशी जागा ठरवून ठेवली होती. मुली, मास्तरणी, मी वगैरे सर्वांनी मिळून निघायचे असे आदल्या रात्रीच ठरले होते. सर्व जणींनी पहाटेच उठून आपापली कामे उरकून घेतली. मोठाल्या माणसांना सुद्धा अशा वेळेस काही सुचत नाही, मग लहान लहान मुलींचा उत्साह तो काय विचारावा. आज त्यांच्या आनंदाला भरती आली होती. 2-2 घास खाऊन जिने तिने सर्व काही व्यवस्था बिनबोभाट करून 6ला सर्वजणी तयार होऊन उभ्या राहिल्या. रात्री सर्वजणींनी आपापले दागिने काढून मजजवळ ठेवले होते. दागिने ते काय असणार, पण होते ते किडूक मिळूक मिळून बरेच झाले. साहेब मोटारीने माहीमपर्यंत गेले. मॅडम साहेब आमच्याबरोबर आगगाडीने आल्या, पण माहीमास उतरून साहेबांबरोबर पुढे गेल्या. आम्ही चालत गेलो. स्टेशनवर उतरताच आम्हाला एका मुलीचे वडील भेटले. आमच्याबरोबर ते बरेच बोलले. ती त्यांची एकुलती एक मुलगी होती. तशी त्यांना मुले बरीच होती, पण ही शेवटचीच व सर्वांच्या पाठीवर पाय देऊन आलेली होती. ती फार बुद्धिमान व हुशार असल्यामुळे सर्वांना हवीशी वाटे. मी आजपर्यंत अधिकाराची कामे केली नसल्यामुळे अधिकार कसा तो मला कधीच गाजवता आला नाही. मुली व मी नातेवाईकांप्रमाणे वागत होतो. एखादी काकी, मावशी किंवा आजी असावी तशा त्या माझ्याशी वागत व मी त्यांच्याशी वागे, मात्र कोरडीच हो. आम्ही सर्वजणी खेळीमेळीने चाललो होतो. सर्वजणी माझीच थट्टा करून बोलत होत्या. कोणी म्हणे, पाहू आजी कशा धावतात. अगं त्यांना चांगले झरझर चालताही येत नाही, मग धावतायत कसच्या. आजी पडल्या तर मग मी त्यांना उचलून घेईन. तुला एकटीला नाही उचलले तर अगं 4 माणसं आणून आजीला उचलून नेऊ, नाहीतर डोली करून नेऊ. अन जखमी झाली तर पट्ट्या बांधू, अन बुडाली तर पाण्यातून काढू, अन मेली तर आपण रडू. अगं नका ग आजीला असं बोलू. बायांनो मला बोला, पण तुम्ही सुखरूप असा. बोलताना नेहमी सुधे बोलावे, व्हायचे ते होतेच. आम्ही सरासरी 10:30ला जुहूला पोचलो. सामान सुमान लावले. कोणी आपल्या सतरंजा अंथरल्या, कोणी लोळू लागले, कोणी वाचीत बसल्या, कोणी इकडे तिकडे बागडू लागल्या. पोर व ढोर सारखेच. ढोराला चारा असला की ते चाललेच पुढे पुढे. पोराला गंमत दिसली की लागलेच ते तिच्या मागे मागे. मॅडम साहेब म्हणाल्या, असले ठिकाण कधीच मिळाले नाही व पुढेही मिळणार नाही. हे फारच आठवणीजोगे आहे. त्यांचे हे भाकीतच ठरले. मी गोदातटीची, माझी व सागराची जान पहचान नव्हती. तशी नुसती नजरभेट झालेली होती इतकेच. निघताना बऱ्याच जणांनी मोडा घातला होता की आज नागपंचमी आहे, तेव्हा भरतीच्या वेळेस तुम्ही जाऊ नका. पण आमच्या साहेबांना व मॅडम साहेबांना भरती 2ला येणार असे कोणी सांगितले होते व त्यावरच ते अवलंबून होते. आम्ही गेलो तेव्हा पाणी कुठेच नव्हते. मला गंगेचे पाणी पाहण्याची सवय, तेव्हा हे सारे उघडे वाळवंट पाहून मला नवल वाटले. मी म्हणे, येथे घोटा भिजण्याची मारामार, येथे ह्या पोहणार कशा. मुली म्हणाल्या, आता भुका लागल्या आम्हाला, काहीतरी खायला घ्या. आपल्या देशाची रीत की भुकेचे नाव काढल्यावर खाल्ल्या वाचून जाऊ द्यायचे नाही, तर जेवल्यावर आंघोळ करायची नाही, अशी पाश्चात्य रीत. येथे माझा व मॅडम साहेबांचा मतभेद होऊन त्यांनी आधी आंघोळ व मग जेवण असे फरमावले. एकीमागे एक अशा सर्वच मुली निघाल्या. काही मोठ्या व मध्यम मुली शिपा वेचीत वेचीत आमच्यापासून बऱ्याच दूर गेल्या. काही मुली पोहायला शिकण्याजोग्या मॅडम साहेबांच्या जवळ होत्या व 30-40 लहान लहान मुली माझ्याजवळ होत्या. दत्तू बेबी आली नाहीत म्हणून मला वाईट वाटत होते. ह्या मुलीत एक लहानसा स्कॉलर मुलगाही आला होता. तो आपल्या आईबापांचा एकुलता एक मुलगा होता. आंधळ्यांची शाळाही आली होती. 11चा सुमार. पाणी येऊ लागले. पाणी फारच संथ होते.
आताशा कुठे घोट्याचे पाणी गुडघ्याला लागू लागले. पाणी गढूळ व गरम होते. माझे डोके सुपीकच. मला वाटले आता 12चा सुमार झाला आहे तेव्हा सर्व गिरण्या सुटल्या असतील व त्यांचे हे सोडलेले गरम पाणी असेल. आता पायाखालची वाळू सरकू लागली. तोच एक आरोळी ऐकू आली. भरती आली, बाहेर व्हा. जवळ नाही माणूस, हातात नाही काठी, पायाजवळ नाही दगड, मोकळे मैदान. कोणाचा शब्द कोणाला ऐकू येईना. मॅडम पोहण्याच्या नादात, मुली शिपाच्या नादात. मॅडम म्हणाली होती की हीच मुलींना पोहण्यास योग्य जागा आहे, कारण येथे पाखराचा वारा नाही की माणसांचा थारा नाही. मला त्या बोलण्याचा अनुभव आला. एवढी 12 कोसाची मुंबई, माणसांनी गजबजलेली, पण तेथे चिटपाखरू नसावे. घोट्याचे पाणी गुडघ्याला लागले, गुडघ्याचे पाणी कमरेला लागले, पण अगदी सय कमरेला पाणी लागू लागले व माझ्या बरोबरीच्या लहान लहान मुलींच्या गळ्याशी पाणी आले. पाणी संथ असल्याने व त्या परिस्थितीच्या भयानकपणाची जाणीव मला नसल्याने मला माझ्याजवळच्या सर्व मुली पाण्यातून काढता आल्या. कोणाचे केस तर कोणाचे खवाटे, कोणाची जॅकिटे तर कोणाची मनगटे धरून मी मुली भराभर पाण्याच्या बाहेर काढल्या. तोच कोळी लोक आपल्या होड्या घेऊन आले. त्यांनी आंधळ्याच्या शाळेजवळ एक बुडणारा मुलगा काढला. त्याची शाळा आमच्यापासून बऱ्याच अंतरावर उतरली होती. आमच्याकडे सर्वत्र स्त्री राज्यच होते. माझ्या भोवती सर्व लहान लहान मुली होत्या, पण त्यात वीरस्वामी नावाची एकच मुलगी मोठी होती. ती अशक्त व आजारी म्हणून मागे राहिली होती. माझ्या बरोबरीच्या मुली पाण्यातून काढून त्यांना हरहुर करीत कशी तरी हाकीत त्या मोठ्या मुलीजवळ घेऊन गेले. ती तेथे पडलेल्या सामानाजवळ बसली होती. ह्या मुली भोरड्याप्रमाणे इकडून तिकडे सैरावैरा धावू लागल्या. शिपांच्या मागे गेलेल्या मुलींचे चेहरे अंधुक दिसत होते. कोणी वर हात करून आपल्याकडे बोलवीत, कोणी उंच दगडावर चढून बसत, पण कोणाचे आवाज ऐकू येत ना. आता मात्र समुद्राने उग्र रूप धारण केले. कोळी 500 रुपये मागू लागले. मी त्यांना म्हणाले, 500 रुपये देते, पण मुली पाण्यातून काढा. ते म्हणत, आधी पैसे द्या. कारण माझ्या बोलण्यावर कोण विश्वास ठेवतो? 1 नूर आदमी 10 नूर कपडा. मी नेहमीचीच लंकेची पार्वती. माझे कपडे चांगले नसले तरी मजजवळ त्यावेळेस विम्याचे 2,500 रुपये आलेले होते. माझी खात्री होती की मी ते सारे पैसे देऊन टाकले असते तरी टिळकांनी मला कधी मना केले नसते व दत्तूही नाही म्हणणार नाही. पण त्या कोळ्यांना पैशाचे वचन हवे होते मॅडम साहेबांकडून, आणि मॅडम साहेब जवळच्या मुली काढून साहेबांना टेलिफोन करण्यास गेल्या होत्या. साहेब परत गेले होते व थोड्या वेळाने येणार होते. हा सर्व खेळ 11:30 पर्यंत चालला. 2ची भरती 10:30ला आली. 12ला मुली किनाऱ्याला लागल्या. नाशिक पंचवटीप्रमाणे हे असेल. मुलींना दुसऱ्या तीरावर कोणी धरील, मग आपण त्यांना चांगली शिक्षा करू असे मी म्हणत होते. पण समुद्राला त्या मुली पचवणे अशक्य झाले. त्याने ताबडतोब स्वतः होऊनच त्या किनाऱ्याला आणून टाकल्या. 12:30 झाले. सकाळपासून सगळे उपाशी. लहान लहान मुली भुकेने व्याकुळ झाल्या. साहेब आले. त्यांनी आपली शिदोरी सोडली व पाण्याला आधार केला. तोच आसपासच्या बंगल्यातून लोक हळूहळू जमून आमच्या भोवती कडे करून उभे राहिले व आम्हाला प्रश्न विचारू लागले. मुली होत्या किती? बुडाल्या किती? त्यांना कोण कोण आहे? का साऱ्याच ऑर्फन? तुम्ही आज आलात हेच मुळी चुकले. आज दादांत नागपंचमी. देवाला हे रुचणार कसे? आणि तुम्ही खात तरी कसे बसला आहात? शेवटचे वाक्य ऐकताच बिचाऱ्या साहेब मॅडमने आपल्या तोंडातले घास तसेच टाकले. माझा पदर बांधलेलाच होता. मी त्या कड्यात उभी राहून कमरेवर हात देऊन एक खणखणीत व्याख्यान दिले. ह्यात तुम्ही आम्हाला एक बोट तरी लावता आहात का? तुम्ही सर्व नुसता तमाशा पाहायला जमला आहात. चला सारे बाजूला व्हा. आमचे आम्हालाच ओझे वाहिले पाहिजे. आता ते कडे फुटले व सर्व पांगापांग झाली. पहिली जी मुलगी आली ती इंग्रजी 6वीतली. त्या मुलीचा जन्म माझ्याच हातचा. तिला मीच नाव घातलेले. तिची आई बाळपणीच वारलेली. त्यानंतर तिच्या बापाने व बहिणीने तिला जतन केलेले. काल तिचा वाढदिवस होता. काल मी तिच्या डोक्यात फुलांची वेणी घातली होती. ती अजून तशीच तिच्या डोक्यात. तिच्या हातातील बांगड्या 3 दिवसापूर्वी मीच भरल्या होत्या. एकामागे एक 11 मुली व 12वा मुलगा बाहेर आली. हे सारे खरे का स्वप्न? मी हाताला चिमटा धरून पाहिले. स्वप्न नव्हते. मला वाटले की ह्यांना कुंभाराच्या चाकावर घालून पोटातले पाणी काढतील आणि त्या बऱ्या होतील. साहेबांना विचारले, ह्या बऱ्या होतील ना? त्यांनी म्हटले, होतील.
एक गाडी भरून 4-5 मुली उरल्या. त्या साहेबांनी आपल्या मोटारीत भरल्या. ते मला म्हणाले, आजी आता तुम्ही थकला असाल, मोटारमध्ये या. मी म्हणाले, मी बसणार नाही. ज्यांच्या जीवावर मी पोट भरते आहे त्या दुःखात पायी आणि मी मोटारमध्ये, मला हे पसंत नाही. पुढे पोलिसांनी मोटार अडवली. साहेब असो नाही तर राजा असो, त्यांना काय. तेथून साहेब सही सलामत सुटून पुढे गेले. आम्ही सारी पायदळच परत आलो. पण येतानाचा तो हुरूप, तो उत्साह, तो आनंद हे आता चट सारे नाहीसे झाले होते. त्याची जागा आता भेसूर अंधकाराने व्यापली होती. पायाचा गळाठा, उरात धडधड, मनात चिंता. आता आमचे पाय मात्र चालत होते. तोंड उघडून बोलण्याची इच्छा होत नव्हती. साऱ्या वाटेने त्या मुली दिसत होत्या. अमकी असे बोलली, तमकीने तिला तसे उत्तर दिले. 1 ना 2 वैऱ्यावर असा प्रसंग येऊ नये. आम्ही स्टेशनवर आलो. पुन्हा तीच व्यक्ती. त्यानं विचारलं, माझी मुलगी कुठे आहे? आम्ही स्टेशनवर पोचण्याच्या आधीच टेलिफोनने जिकडे तिकडे ही अशुभ वार्ता पसरली होती. तो जिला तिला विचारी. सर्वजणांनी माझ्याकडे बोट दाखवले. मी वरिष्ठ. त्या आपल्या मोकळ्या झाल्या. माझ्या पोटात मोठी धोंड उभी राहिली. का बाई, बोलत का नाही? काय झालं? माझी मुलगी कुठेच दिसत नाही. सांगा, चोरून नका ठेवू. मी काय बोलणार? आपला केवढाही वैरी असला तरी त्यालाही असली अशुभ वार्ता सांगण्यास धीर होणार नाही. प्रिय वाचक हो, माझ्यावर केवढेही मोठे संकट आले होते. खरे बोलू का खोटे बोलू हेच मला कळेना. खरे बोलले तरीही पाप आणि खोटे बोलले तरीही पाप. जे आहे ते पुढे येणारच. मी सांगितले, मला काही बरोबर माहीत नाही. कदाचित ती मागी असेल किंवा कदाचित पुढेही गेली असेल. आम्ही कशी तरी गाडी गाठली. 7 वाजता आम्ही आपल्या व साहेब आपल्या ठिकाणी पोचलो. बंगल्यावरून साहेबांचा निरोप आला की फाटक बंद करा. कोणाला आत येऊ देऊ नका व परवानगी वाचून कोणा मुलीला बाहेर जाऊ देऊ नका. डॉक्टर गुरुबाई करमकर, मिस्टर ब्युएल भेटून गेली. माझे व्याही व विहीण येऊन गेली. काही म्हणाले बरे झाले हे अधिकाऱ्यांच्या समक्ष झाले. आम्ही हुकमांचे गुलाम. आम्ही फाटक बंद केले. चौकीवर जहागीरदार मांडा ठोकून बसले. जहागीरदाराच्या हातात एक सोटा होता. त्याची जात मुसलमान आहे. ह्या गृहस्थाने 40 वर्षे या ठिकाणी इमाने इतबारी चौकीदाराचे काम केले आहे. गेटच्या बाहेरच्या बाजूने लोकांची झुंबड उठलेली. बाहेर काठ्यांचे आवाज एकसारखे होत होते. भिंतीवरून दगडांचा वर्षाव होत होता. जो तो म्हणे दार उघडा, नाहीतर आम्ही ते मोडू. मग काय होईल ते सांगवत नाही. मेलो तरी 72. सरकार काही कुठे गेले नाही. आमच्या मुली आम्हाला दाखवा, नाहीतर खून पडतील. घरात चहूकडे रडारड व बाहेर हे काहूर. दे माय धरणी ठाय असे होऊन गेले. पृथ्वी दुभंग होऊन आता मला पोटात घेईल तर बरे असे वाटू लागले. आतमध्ये धीर देणारे तिघेच पुरुष, दत्तू, नारायणराव व जहागीरदार. कामदारणी बायांपैकी एकीची गेलेली बहीण तर एकीची मानलेली मुलगी. तेव्हा त्या आपल्याच दुःखात चूर. घरात अन्न पुष्कळ होते, पण ते घेण्यास कोणाचाही हात उचलेना व खाण्यास तोंड उघडेना. जागोजागी मोटकुळी पडल्याप्रमाणे मोठाल्या मुली पडल्या होत्या व लहान लहान मुली मास्तरणीच्या आश्रयाला पडल्या होत्या. मोठी माणसेही असल्या हल्लकल्लोळात गांगरतात, तर त्यांची बिचाऱ्यांची काय कथा. रडारड आरडाओरड ही चाललेलीच होती. मी फाटकापाशी गेले व मोठ्याने ओरडून बाहेरच्या माणसांना सांगितले, मी दार उघडते, तुम्ही माझे हवे ते करा, मी भीत नाही. पण तुम्ही असा दंगा करू नका. मला कोणाच्याच मुली ओळखून दाखवता येणार नाहीत, पण मी चोहूकडची पावर उघडते. तुम्ही आत येऊन आपापल्या मुली ओळखा. इतके बोलून मी कुलूप काढले. धो 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 माणसं आत शिरली. जितक्यांच्या मुली होत्या तितक्यांचे नातलग आले. त्यांच्याबरोबर माझाही तपास करण्यास एक बाई आली. प्रत्येकाने मला व माझ्या अधिकाऱ्यांना शिव्याची लाखोळी वाहिली. कित्येकांनी आपल्या मुली त्याच वेळेस नेल्या. मी म्हणाले, अधिकाऱ्याचा हुकूम नाही, तुम्ही त्यांना विचारून मुली न्या. आम्ही तुला आणि तुझ्या त्या अधिकाऱ्याला भीक घालीत नाही. तुम्ही आपल्या अधिकारावर घासले टोता आणि काडी लावा. एवढ्या मुली मेल्या आणि तुम्ही ग कशा वाचलात? ती रात्र म्हणजे वैऱ्याचीच. दत्तू, बेबी, मी व नारायणराव रात्रभर उभेचे उभे. बाहेर जहागीरदार उभा. मुंबई व आसपासची गावे इकडून माणसे मुलींच्या तपासाला येऊ लागली. लहान मुली घाबरून गेलेल्या, कोणी पहिल्याच आजारी तर कोणी आजारी झालेल्या, अशा 1 ना 2 कितीतरी भानगडी. कोणाला चहा तर कोणाला कॉफी, कोणाला सोडा तर कोणाला मोहऱ्या.
शेगड्या, गरम पाणी, रोटी, लोणी, काय लागेल त्याचा नियम नव्हता. माडीवरून खाली व खालून वर पुन्हा पाहुण्यांची मनधरणी, कोणाचे समाधान करणे, कोणाला धीर देणे, कोणाला बाबा पुता म्हणून परत लावणे. एका रात्रीत माझे 20-25 रुपये वरच्या वर खर्च होऊन गेले. पुन्हा पोटात धडकी, लहान मुली राहून राहून मोठ्याने ओरडत, आजी चमिंद्र, आजी चमिंद्र. तेथे श्रीधरराव गायकवाड मॅनेजर होते. एखाद्या लग्नाच्या वेळेस वडील माणसास विचारावे की मुलीला अमके अमके मागताहेत, द्यायची का तेथे? त्याप्रमाणे मला वडीलकीचा मान द्यायला ते आले. पेट्या किती लागतील, त्याची लांबी, रुंदी, उंची किती धरावी वगैरे मला तरी काय दगड कळत होते. मी नुसती होस हो करीत होते. सकाळीच साहेब म्हणाले, आजीबाई तुम्ही मुली ओळखाल का? हो. त्यांची नावे सांगाल का? हो, पण कोणापुढे? पण माझ्या प्रश्नाचे काहीच उत्तर न देता साहेब निघून गेले. माझ्या उरात धडकी भरली, डोक्यात चक्र सुरू झाले. आता जर का नावे बरोबर न सांगितली तर काय होईल? पहिल्यांदा साहेबच माझ्या बरोबर होते, त्यांनीच मला नावे सांगितली. मला एकही मुलगी ओळखू आली नाही. मग नावे कसली मी सांगणार? पण नावे सांगण्याचा प्रसंगच आला नाही. माझ्या जीवाने सर्व अनुभव घेतले आहेत, पण अद्याप कधी कोर्टाची पायरी चढण्याचा मजवर प्रसंग आला नव्हता. पण 11च्या सुमारास कोर्टाची व टिळक गेल्यानंतर पहिल्यांदा जेजेची पायरी चढले. तेथे लोकगंगेला भरती आलेली होती. दाराशी मोटारी व बग्ग्या यांची गर्दी उसळली होती. सायकलीही असंख्य होत्या व पायदळांची तर काही गणतीच नव्हती. मला कोणी आळशी म्हणा किंवा गचाळ म्हणा, पण माझ्या अंगावर समुद्रावर अंग धुताना जे लुगडे होते तेच अजून होते. माझा त्यावेळेस जसा पदर बांधलेला होता तसाच अजून होता. ते लुगडे तसेच ओले अंगावर वाळले होते. माझ्या शरीराचे घुसळण चालूच होते. आधीच माझी मान हलते त्यात हे वारे. मग काय, सारे शरीर त्रासाचा कळस बनले. मी टांग्यातून उतरले व चिक्कीच्या बापाने मला उचलून आत ज्युरीपुढे उभे केले. त्या गर्दीत मला माझ्या जीवाभावाची एक व्यक्ती दिसली, ती म्हणजे गुरुबाई करमरकर. त्यांच्याजवळ जाऊन मी बसले. माझे नाव पुकारताच ही थरथरणारी मैना पिंजऱ्यात अडकली. आता जमाणीला सुरुवात झाली. तेच लुगडे, तोच पदर, दोन्ही हात कठड्यावर टेकलेले. जणू काय लक्ष्मीबाई ढेरास घुसळण्यात उभ्या आहेत. सर्व अंग हालते आहे. पाठीवर मोकळे केस लोळत आहेत. पुढे कठड्यावर मान आपटत आहे. आता उच कापराचाच उशीर की हे वारे लागणार बोलायला. बयाणीला सुरुवात झाली, पण त्या थाटात तोंडातून शब्दच निघेना. इतक्यात डॉक्टर गुरुबाई उभ्या राहिल्या. त्या म्हणाल्या, मला ज्युरीला एक विनंती करायची आहे. कृपा करून मला ह्या बाईच्या पाठीमागे उभे राहू द्या. मी तिला कोणतीच सूचना करणार नाही, पण मागे उभे राहून तिची मान धरली तर ती बोलेल. त्याप्रमाणे त्यांना परवानगी मिळून त्यांनी माझी पाठराखण केली. पुढे पाहते तो राव बहादूर आठवले. मला थोडा धीर आला. आमची प्रश्नोत्तरे येणेप्रमाणे झाली. तुम्ही गेलात तेव्हा पाणी किती होते? मुळीच नव्हते. मुलींजवळ कोण कोण होते? आम्ही दोघी. तुम्ही कशा बुडाला नाही? ते मी काय सांगू. पाणी कोणीकडून आले व कोणीकडे गेले? मला भूगोल येत नाही, पण डावीकडून आले व उजवीकडे गेले. झाली माझी जबानी. मुलींचे पुढील सोहळे पाहण्यास मी गेले नाही. जेजेतील देखावा वर्णन करणे माझ्या शक्तीबाहेरचे आहे. आया बहिणी दगडाच्या जमिनीवर धडाधड अंग टाकीत होत्या. नको, ती आठवण सुद्धा असह्य होते.